मी भारती. माझ्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली होती. माझा नवरा आकाश तो एका खाजगी कंपनीत काम करतो. आम्ही मुंबईच्या उपनगरात एका छोट्या फ्लॅटमध्ये राहतो. आमचं लग्नानंतरचं आयुष्य एकदम सामान्य होतं. कधी आनंद तर कधी वाद, पण एकंदरीत आमचं एकमेकांवर प्रेम होतं. पण एक गोष्ट होती जी आमच्या आयुष्यात हळूहळू सावलीसारखी वाढत होती. लग्नाला 3 वर्ष झाली होती, पण अजूनही आम्हाला बाळाचं भाग्य लाभलं नव्हतं. सुरुवातीच्या 2 वर्षात कोणीही काहीच बोललं नाही, पण 3ऱ्या वर्षात प्रवेश करताच हे प्रश्न वाढू लागले. भारती, कधी आम्हाला गोड बातमी सांगणार आहेस? माझी सासू रोज सकाळी चहा देताना तेच विचारायची. काय ग बाई, अजून काही खुशखबर नाही का? शेजारच्या गीता मावशी विचारायच्या. तुमच्या घरातून आता खेळ्याचा आवाज ऐकायला यायला हवा. सुरुवातीला मी सगळ्यांचं बोलणं हसून टाळायची. होईल ना, वेळ आहे अजून, असं म्हणायची. पण आतून मी तुटत चालले होते. आकाशने मी एकत्र डॉक्टरांकडे गेलो. अनेक तपासण्या झाल्या, रिपोर्ट आले. डॉक्टरांनी सांगितलं काही गंभीर समस्या नाही, पण काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. योग्य उपचार घेतल्यास गर्भधारणा होऊ शकते, पण उपचार महाग होते. IVFसाठी 3 ते 4 लाख रुपये लागणार होते. आकाशचा पगार ठीकठाक होता, पण इतके पैसे एकदम खर्च करणं आमच्यासाठी शक्य नव्हतं. आम्ही मध्यमवर्गीय लोक होतो. घराचं भाडं, दैनंदिन खर्च आणि वयोवृद्ध आईवडिलांना पाठवायचे पैसे, या सगळ्या खर्चात अजून एक इतका मोठा खर्च कसा करायचा? भारती, आपण थोडा वेळ घेऊ, पैसे जमा करू आणि मग उपचार करू, असं आकाशने सांगितलं. मी त्याला होकार भरला, पण घरातले प्रश्न मात्र थांबले नाहीत. काही महिन्यांनंतर परिस्थिती आणखीनच बिघडली. माझ्या सासरच्या लोकांनी थेट आकाशला बोलावून विचारलं, काय चाललंय? तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतात ना? आकाशने त्यांना सांगितलं की आम्ही डॉक्टरांना भेटलो आहोत आणि उपचार महाग आहेत. सासूबाई म्हणाल्या, मग आम्ही पैसे देऊ का? पण आकाशला ते मान्य नव्हतं. त्याला वाटलं की आम्ही स्वतःच हे करायला हवं. त्याची स्वाभिमानाची भावना होती, जी मला समजायची. पण दुसऱ्या बाजूला घरातले तणाव वाढत चालले होते. एके दिवशी माझी एक दूरची मावशी आली. ती बोलता बोलता म्हणाली, भारती, तू एखाद्या बाबाकडे जा. आमच्या गावात एक बाबा आहे, त्यांच्या आशीर्वादाने अनेकांना बाळं झालीयत. मी तिचं ऐकलं, पण माझा त्यावर विश्वास नव्हता. मी विज्ञानावर विश्वास ठेवणारी शिक्षित स्त्री होते. पण माझी सासू आणि काही नातेवाईक मात्र याच गोष्टी सांगू लागले. मंदिरात जाऊन प्रार्थना कर, हे व्रत ठेव, ते व्रत ठेव, तांत्रिकाकडे जा. मला ही सगळं अंधश्रद्धा वाटायची. पण माझ्या मनात आता संभ्रम निर्माण होऊ लागला होता. काहीतरी प्रयत्न करावा की नाही? जर खरंच काही मदत झाली तर? आकाशवर सुद्धा दबाव वाढला. त्याच्या मित्रांनी विचारायला सुरुवात केली, अरे, कधी बाबा होणार आहेस? ऑफिसमध्ये लोक हलक्या विनोदात विचारायचे, पण आकाशला वाईट वाटायचं. काही महिन्यांनी परिस्थिती अशी झाली की आमच्यात रोजच वाद व्हायला लागले. भारती, तू काही प्रयत्न करतेस का? योगा करतेस? योग्य आहार घेतेस? आकाश काळजीने बोलायचा, पण त्याच्या बोलण्यात चिडचिड जाणवायची. मी त्याला म्हणाले, मी सगळं करते आकाश, तू सुद्धा तपासण्या केल्यास ना? डॉक्टरांनी काय सांगितले ते विसरलास का? तो आवाज उंचावत म्हणाला, डॉक्टरांचा सल्ला मला माहीत आहे, पण एवढा खर्च कसा करायचा? माझ्याकडे इतके पैसे नाहीत, मग काय करायचं? सासूबाई मदत देऊ म्हणाल्यात तेव्हा तू का नाकारलंस? त्यावर आकाश म्हणाला, कारण मला भीक मागायची नाही, मी स्वतःच्या पायावर उभा राहणारा स्वाभिमानी पुरुष आहे. आता आमचे असे वाद होत होते आणि यातून कोणाचंच समाधान होत नव्हतं. पण एके दिवशी जरा मोठा वाद झाला. आकाश कामावरून थकलेला घरी आला होता. सासूबाईंनी पुन्हा तीच चर्चा सुरू केली. आकाश, काय चाललंय? लग्नाला 3 वर्ष झाली, आता गोड बातम्या ऐकायला का न सुचलेत? आईचं बोलणं ऐकून आकाश चिडला. तो रागात खोलीत आला. मी त्याच्या मागे चहा घेऊन गेले. तो मला म्हणाला, भारती, अजून किती दिवस असंच चालणार आहे? आकाश, आता तू सांग, मी काय करू? आता मी डॉक्टर तर नाहीये. डॉक्टरांनी जे सांगितले ते आपण करायला हवं, पण पैशांची समस्या आहे. त्यावर तो म्हणाला, पैशांची समस्या मी सोडवीन, पण तू सुद्धा काही उपाय बघ. काही आयुर्वेदिक उपाय, काही व्रत, उपास, काहीतरी तरी कर. आकाश, मी तुला आधीच सांगितलंय, मला अंधश्रद्धेवर विश्वास नाही. आपल्याला योग्य वैद्यकीय उपचार घ्यायला हवेत. माझं कुटुंब माझ्यावर दबाव आणतंय. माझे मित्र विचारतायत, ऑफिसमध्ये लोक टिप्पणी करतायत. तेव्हा रागाच्या भरात आकाश असं काहीतरी बोलून गेला, जे मला कधीच अपेक्षित नव्हतं. तो म्हणाला, भारती, जर आता लवकरच काही मार्ग निघाला नाही तर मला दुसऱ्या लग्नाचा विचार करावा लागेल. ते शब्द ऐकून मी स्तब्ध झाले. माझे डोळे पाणवले.
हात थरथरले. चहाचा कप माझ्या हातातून पडणारच होता. त्याचं बोलणं ऐकून माझा आवाज गुदमरला. आकाशला लगेच जाणवलं की तो काहीतरी खूप गंभीर बोलून गेला आहे, पण तो रागात होता. त्याने माघार घेतली नाही. तो म्हणाला, समाजात माझी किती मस्करी उडतीये माहितीये का तुला? माझ्या आईबाबांनाही किती लाज वाटतेय. आता मी काहीही करू शकत नाही. एवढं बोलून तो घरातून निघून गेला. तेव्हा मी जमिनीवर कोसळले. मी तिथेच जमिनीवर बसून रडले. मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीच इतकं वाईट वाटलं नव्हतं. मी कशातही चूक केली नव्हती. फक्त आई होणं हे माझ्या हातात नव्हतं होत. पण याचा अर्थ असा होता का की माझा नवरा मला सोडून देईल? त्या रात्री मला झोप लागली नाही. मी खिडकीतून बाहेर पाहत राहिले. मनात प्रश्न येत होते. माझ्या आयुष्यात आता काय होणार? मी काही चूक केली का? मला हे सहन करावं लागतंय? मी पुरती गोंधळून गेले होते. आता माझा एक एक दिवस जड जात होता. त्याच काळात माझा सावत्र भाऊ विकास काही दिवसांसाठी आमच्या घरी राहायला आला होता. विकास माझ्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नातला मुलगा होता. आमचं नातं ठीक होतं, पण फार जवळचं असं नव्हतं. तो शहरात मेडिकल शिकत असल्याचं सांगत होता. त्याचं वागणं नेहमीच आत्मविश्वासानं भरलेलं असायचं. विकास आल्यावर त्याने घरातील परिस्थिती ओळखली. सासूबाईंनी त्याला विचारलं, विकास, तू मेडिकल शिकतोस ना? मग तुझ्या शिक्षणाची भारतीलाही काही मदत होईल का? विकास शांतपणे म्हणाला, आत्या, हे सगळं विज्ञान आहे. योग्य मार्गदर्शन आणि उपचार घेतले तर नक्कीच मदत होईल. त्यानंतर काही दिवस असेच गेले. आकाश घरातला तणाव सहन करू शकला नाही आणि तो काही दिवसांसाठी त्याच्या मित्राच्या घरी राहायला गेला. घरात आता मी, सासूबाई आणि विकास होतो. एके दिवशी मी माझ्या खोलीत बसून इंटरनेटवर वेगवेगळे उपचार शोधत होते. नैसर्गिक मार्गाने गर्भधारणा कशी करावी, आयुर्वेदिक उपचार, घरगुती उपाय अशा सगळ्या गोष्टी मी वाचत होते. तेवढ्यात विकास माझ्या खोलीत आला. दीदी, काय शोधतेस? अचानक तेव्हा विकासचा आवाज माझ्या कानावर पडला आणि मी दचकले. मी थोडी लाजत म्हणाले, काही उपाय बघत होते. तेव्हा विकास म्हणाला, दीदी, असं गुगलवर शोधून काही होत नाही. हे सगळं योग्य मार्गदर्शनाने करायला हवं. मी मेडिकल शिकतो, मला माहीत आहे यातलं खूप काही. पण विकास, आम्ही डॉक्टरांना भेटलो होतो. त्यांनी सांगितलं की उपचार महाग आहेत. दीदी, खर्चिक उपचारच एकमेव मार्ग नाही. काही नैसर्गिक पद्धती आहेत, काही थेरपी आहेत ज्या कमी खर्चात केल्या जाऊ शकतात. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर मी मदत करू शकतो. मी विचार केला. विकास माझा भाऊ होता. तो मेडिकल शिकत होता. कदाचित त्याला खरंच काहीतरी माहीत असेल. मी त्याला म्हणाले, ठीक आहे, मला विश्वास आहे. पण आकाशला कसं सांगायचं? विकास म्हणाला, दीदी, तू आधी प्रयत्न तर कर. जर यश आलं तर जिजाजींना आनंद होईल. आणि हे उपचार गुप्त राहिले पाहिजेत, कारण अनेकदा मानसिक दबावामुळे उपचार अपयशी ठरतात. त्याचं बोलणं ऐकून मला थोडा समाधान वाटलं. मी विचार करू लागले की कदाचित हा एक सकारात्मक मार्ग असावा. पुढील काही दिवसात विकासने मला सांगितलं की उपचारांसाठी काही तयारी करायला हवी. त्याने काही औषधं दिली. तो म्हणाला की ती आयुर्वेदिक आहेत. दीदी, या गोळ्या दिवसातून 2दा घे आणि योगासनं कर. मी तुला योगासनं शिकवतो. मी ती औषधं घेऊ लागले. विकास सकाळ संध्याकाळी माझ्यासोबत योगासनं करायचा. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं, पण काही दिवसांनी त्याचं वागणं बदलू लागलं. तो म्हणायचा, दीदी, थेरपीसाठी रात्रीचा वेळ चांगला असतो, कारण शरीर शांत असतं. मी विचारलं, पण रात्री का? सकाळी किंवा दुपारी का नाही? दीदी, हे वैज्ञानिक आहे. शरीराच्या जैविक घड्याळानुसार रात्रीच्या वेळी हार्मोन्सचं संतुलन चांगलं असतं. त्याचं उत्तर ऐकून मला थोडं विचित्र वाटलं, पण विज्ञानाबद्दल मला फारसं ठाऊक नव्हतं. काही दिवसांनी त्याने सुचवलं की काही विशेष व्यायाम करायचे आहेत, ज्यासाठी शारीरिक स्पर्श आवश्यक आहे. दीदी, पाठीच्या खालच्या भागात काही प्रेशर पॉइंट्स आहेत, जे उत्तेजित केले तर प्रजनन क्षमता वाढते. ही ॲक्युप्रेशर थेरपी आहे. मला आता खरंच असं काहीतरी असतं का याबद्दल शंका येऊ लागली होती. पण माझ्या मनात आशेची एक किरण होती. जर खरंच काही फायदा झाला तर त्यात माझाच फायदा होता. काही दिवसांनी मला शरीरात थकवा, अस्वस्थता जाणवू लागली. माझं मन सांगत होतं की काहीतरी चूक आहे. पण विकास म्हणायचा, दीदी, हे सगळं प्रक्रियेचा भाग आहे. शरीर नवीन बदलाशी जुळवून घेत आहे. एके दिवशी माझी मैत्रीण सुलभा माझ्याकडे आली. तिने माझी परिस्थिती पाहिली. मी थकलेली, चिंताग्रस्त दिसत होते. तिने विचारलं, भारती, तुला काय झालंय? तू अगदी बदललीस. मला तिला काहीतरी सांगायचं होतं,
पण विकासने आधीच सांगितलं होतं की गुप्त ठेवायचं आहे. तेव्हा मी तिला काही नाही, जरा तब्येत बरी नाही असं म्हटले. पण सुलभा समजदार होती. तिने जास्त दबाव टाकला नाही, पण तिच्या डोळ्यात मी चिंता बघितली. पुढील काही दिवसात विकासचं वागणं अधिकच संशयास्पद होत चाललं होतं. तो अनेकदा माझ्या खोलीत येऊन विचित्र गोष्टी सांगायचा. त्याचे स्पष्टीकरण अधिकच गोंधळात टाकणारे असायचे. पुढे काही दिवसांनी पुन्हा सुलभा मला भेटायला आली. सुलभाला माझी खूप काळजी होती. तिने मला यावेळी पुन्हा विचारलं, भारती, तुला सगळं सांगा, काय चाललंय? मी सगळं सांगितलं. आकाशची धमकी, घरातला दबाव, विकासची मदत, औषधं, थेरपी, सगळं काही. सुलभाचा चेहरा एकदम बदलला होता. ती म्हणाली, भारती, हे सगळं खूपच विचित्र वाटतंय. योग्य डॉक्टर असे उपचार करत नाहीत. रात्री, खोलीत, एकटी, थेरपी, स्पर्श, हे सगळं बरोबर नाही. अगं सुलभा, तो माझा भाऊ आहे, मेडिकल स्टुडंट आहे. मी असं बोलताच ती म्हणाली, भारती, तुला माहिती आहे का तो खराच मेडिकल स्टुडंट आहे की नाही? त्याचं सर्टिफिकेट पाहिलंस का तू? त्याच्या कॉलेजचं नाव विचारलंस का कधी? तिच्या बोलण्याने माझ्या डोक्यात प्रकाश पडला. खरंच, मी विकासला कधीच काही विचारलं नव्हतं. त्याने सांगितलं म्हणून मी विश्वास ठेवला. सुलभाने एक योजना सुचवली. भारती, आपल्याला सत्य जाणून घ्यायला हवं. मी एक उपाय सुचवते. मी विकासला सांगते की मलाही अशीच समस्या आहे आणि मलाही उपचार घ्यायचे आहेत. मग आपल्याला त्याचा खरा हेतू कळेल. मला आधी तिची योजना आवडली नाही, पण तिने मला पटवलं. भारती, जर तू खरंच प्रामाणिक डॉक्टर आहे तर काहीही वाईट नाही. पण जर नाही तर? मलाही तिचं बोलणं पटलं. मग मी मान्य केलं. दुसऱ्या दिवशी सुलभा माझ्याकडे आली. तिने विकासला भेटल्यावर त्याला सांगितलं, विकास, मी भारतीची मैत्रीण आहे. तिने सांगितलं की तू तिला उपचार देत आहेस. मलाही अशीच समस्या आहे. तू माझी मदत करशील का? विकासने थोडा विचार केला आणि मग म्हणाला, होय, नक्कीच. पण हे उपचार खूप गुप्त ठेवायचे आहेत. कुणाला सांगू नका. त्यानंतर त्याने सुलभाला रात्रीच्या वेळी येऊन उपचारांसाठी तयारी करायला सांगितलं. त्या रात्री आम्ही योजना आखली. मी एका कोपऱ्यात लपून बसले आणि सुलभाने विकासला उपचारांसाठी मान्यता दिली. सुलभाने गुपचूप तिचा फोन रेकॉर्डिंग मोडवर ठेवला. जेव्हा विकासने सुलभाशी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्याचं खरं रूप समोर आलं. तो म्हणाला, पहा, हे उपचार थोडे वेगळे आहेत. यात तुम्हाला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. सुलभाने विचारलं, पण नक्की काय करायचे आहे? विकासने काही असं सुचवलं जे अत्यंत अयोग्य आणि अनैतिक होतं. तो जे बोलला ते स्पष्टपणे लैंगिक शोषणाचा प्रयत्न होता. कोणत्याही वैद्यकीय उपचारांचे स्वरूप नव्हते. सुलभा लगेच उठली आणि म्हणाली, विकास, हे काय आहे? हे कोणते उपचार आहेत? तेवढ्यात मी पण बाहेर आले. विकास घाबरला. त्याला कळलं की आम्ही त्याला पकडलं आहे. मी रागात म्हणाले, विकास, तू हे काय करतोयस? हे कसले उपचार आहेत? तो सुरुवातीला बचाव करू लागला. तू चुकीचं समजतेस. ही खरंच वैज्ञानिक पद्धत आहे. तेव्हा सुलभा म्हणाली, थांब, आता खोटं बोलू नकोस. आम्ही सगळं रेकॉर्ड केलं आहे. तुझे खरे हेतू स्पष्ट आहेत. शेवटी खूप दबावानंतर विकासने सत्य कबूल केलं. विकासने नजर खाली घालत सत्य सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, दीदी, मी खरंच मेडिकल स्टुडंट नाही. त्याचे शब्द ऐकून मला धक्काच बसला. काय? मग तू काय करतोस? तो म्हणाला, मी 3 वर्षांपूर्वी मेडिकलची प्रवेश परीक्षा दिली होती, पण अपयशी ठरलो. आईबाबांना खरं सांगायची हिंमत झाली नाही, म्हणून मी त्यांना खोटं सांगितलं की माझा प्रवेश झालाय. त्यांनी मला कॉलेजसाठी पैसे दिले, पण मी तो पैसा जुगारात, मित्रांसोबत मौजमजेत उडवला. दीदी, मी काही चुकीच्या लोकांच्या संगतीत सापडलो, जुगारात पैसे हरलो, कर्ज झालं. त्यांनी मला धमकावलं की पैसे परत कर, नाहीतर परिणाम भोगावे लागतील. मी खूप घाबरलो होतो. तेव्हा त्यांनी मला एक कल्पना दिली. त्यांनी सांगितलं की अशा असुरक्षित दबावाखाली असलेल्या स्त्रियांना लक्ष करायचं, विश्वासात घेऊन त्यांचा गैरफायदा घ्यायचा. मग मला पैसे मिळतील आणि कर्ज फेडता येईल. तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या डोळ्यात काळोख आला. ते सगळं ऐकून मी शॉक झाले. विकास, तू असं कसं करू शकलास? मी तुझी दीदी आहे. तू माझा विश्वासघात केलास? मी रडतच बोलले. विकासने डोकं हलवलं. म्हणाला, दीदी, मला माफ कर. मी चुकलो, पण मला दुसरा पर्याय दिसला नाही. सुलभाने संतापाने विचारलं, अजून किती स्त्रियांना तू असं फसवलंयस? विकासवळ गप्प बसली. मग हलक्या स्वरात म्हणाला, 2, 3, पण कुणी तक्रार केली नाही, कारण त्यांना लाज वाटली. सोबतच समाजाची भीती होती. माझ्या अंगावर काटा आला. मी कुठल्या परिस्थितीत सापडले होते हे मला आता पूर्णपणे कळत होतं.
सुलभाने लगेच निर्णय घेतला. भारती, आपण याची तक्रार करायला हवी, पोलिसांकडे जायला हवं. पण मी गोंधळून गेले. सुलभा, पण समाज काय म्हणेल, आकाश काय म्हणेल, माझं नाव खराब होईल. मी एकदम विचारात गेले. भारती, सुलभाने माझे खांदे हलवले, म्हणाली, तू काहीही चूक केली नाहीस. तू फक्त आई होण्याच्या आशेवर होतीस. तुझ्या भावनांचा हा माणूस गैरफायदा घेतोय. जर तू गुपचूप राहिलीस तर तू आणखीन स्त्रियांना फसवण्यास मदत करणार. तिचे शब्द माझ्या मनात घर करू लागले. विकासने आता विनवणी करायला सुरुवात केली. दीदी प्लीज, पोलिसांकडे जाऊ नका. मी सगळं सुधारेन. मी आईबाबांना खरं सांगेन. मी कर्ज फेडेन. मी चांगला मार्ग निवडेन. त्यावर सुलभा स्पष्टपणे म्हणाली, विकास, तू आता जे बोललास ते तू नक्कीच करायला हवं. पण याचा अर्थ असा नाही की तुला गुन्ह्याची शिक्षा होऊ नये. मी थोडा वेळ विचार केला. माझ्या मनात अनेक भावना येत होत्या. राग, दुःख, निराशा, लाज, सगळं. पण सुलभाचं बोलणं खरं होतं. जर मी चूप राहिले तर हा माणूस आणखीन स्त्रियांना दुखावणार होता. तेव्हा मी सासूबाईंना बोलावलं. त्यांना सगळं सांगितलं. सुरुवातीला त्यांना विश्वासच बसला नाही. त्या म्हणाल्या, हे कसं शक्य आहे? विकास असं कसं करू शकतो? पण जेव्हा सुलभाने रेकॉर्डिंग ऐकवलं तेव्हा त्यांचा चेहरा पांढरा पडला. सासूबाईंनी आकाशला लगेच घरी बोलावलं. आम्ही सगळे बसलो आणि त्याला सगळं सांगितलं. आकाशचा चेहरा ते ऐकताना रागाने लाल झाला. तो ओरडला, म्हणाला, विकास, तू असं कसं करू शकलास? भारती तुझी दीदी आहे. तिने तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू... आकाशला शब्द सुचत नव्हते. तो विकासच्या कॉलरला धरून त्याला भिंतीला टेकवणार होता, पण मी त्याला थांबवलं. आकाशने विकासला सोडलं, पण त्याचा राग अजूनही ओसंडत होता. भारती, आपण लगेच पोलिसांकडे जायला हवं, असं आकाशने सांगितलं. पण सासूबाईंनी मध्ये प्रवेश केला. आकाश, थोडा विचार कर. पोलिसांकडे गेलं तर सगळं बाहेर येईल. समाजात आमचं काय होईल? भारतीचं नाव खराब होईल. त्यावर आकाश संतापला. भारतीने काही चूक केली नाही. चूक विकासची आहे. मला माहीत आहे बेटा, पण समाज असं समजणार नाही. लोक भारतीवर दोष घालतील. सुलभामध्ये आली. काकू, समाज काय म्हणतो याची भीती बाळगून बसलात तर अशा गुन्हेगारांना सूट मिळते. भारतीने काही चूक केली नाही. पण जर ती तक्रार करणार नाही तर हा माणूस आणखीन कोणाला तरी फसवणार. याचा विचार करा. खोलीत शांतता पसरली. प्रत्येकजण विचारात होता. शेवटी मी बोलले, मी निर्णय घेतला आहे. मी तक्रार करणार आहे. मला समाजाची भीती नाही. जे झालं ते चुकीचं होतं आणि यासाठी शिक्षा व्हायलाच हवी. तेव्हा आकाशने माझा हात धरला. म्हणाला, भारती, मी तुझ्या पाठीशी आहे. भारती, मला माफ कर. मी तुला बोललो ते खूपच चुकीचं होतं. मी त्याला माफ केलं. मी विकासविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी विकासला ताब्यात घेतलं. त्याच्यावर फसवणूक, विश्वासघात आणि लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले गेले. तपासणी सुरू झाली. विकासने अजून 2 स्त्रियांचेही नाव सांगितले ज्यांच्याशी तो असा वागला होता. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला त्या घाबरल्या होत्या, पण जेव्हा त्यांना कळलं की भारतीने धाडस दाखवून तक्रार केली आहे तेव्हा त्यांनी साक्ष दिली. ही प्रक्रिया सोपी नव्हती. कोर्टात अनेक सुनावण्या झाल्या. समाजातील काही लोक कुजबुजू लागले. ऐकलंस का भारतीबाईंची गोष्ट? काय झालं ते? काहीतरी घरातलाच भाऊ वाईट वागला म्हणे. वाईट वागला तर अगं, पण स्त्रीनेच काहीतरी केलं असेल ना? अशा टिप्पण्या ऐकून मला दुःख व्हायचं. पण आकाश, सुलभा आणि सासूबाई सगळे माझ्या पाठीशी होते. आकाशने स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलं, भारतीने काहीच चूक केली नाही. तिचा विश्वासघात झाला आणि आम्ही त्याविरुद्ध न्यायासाठी लढत आहोत. हळूहळू सत्य समाजासमोर आलं. विकासची खोटी पार्श्वभूमी उघड झाली. त्याने फसवलेल्या इतर स्त्रियांची कथाही बाहेर आल्या. समाजातील विचारशील लोक आमच्या पाठीशी उभे राहिले. काही स्त्रिया माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, भारती, तू खूप धाडसी आहेस. तुझ्यामुळे आम्हालाही धीर मिळतोय. या सगळ्या प्रक्रियेत माझे मानसिक आरोग्य डळमळीतलं होतं. मला झोप येत नव्हती. स्वप्नात विकासचे चेहरे दिसायचे. मला स्वतःवरही राग येत होता. मी इतकी मूर्ख कशी होते? पण हळूहळू सगळं स्थिरावलं. आकाश देखील बदलला. तो म्हणाला, भारती, मला माफ कर. मी तुला धमकी दिली होती दुसऱ्या लग्नाची. ते खूपच क्रूर होतं. प्रजनन समस्या ही फक्त स्त्रीची नाही, आपण दोघांची आहे. मी चुकीच्या मानसिकतेत होतो. मनोज, समाजाचा आणि घरातला दबाव तुलाही सहन करावा लागला. तूही त्रस्त होतीस. जे झालं ते विसर. भारती, आता आपण एकत्र पुढे जाऊया. बाळ होईल ना होईल, पण आपण एकत्र आहोत हे महत्त्वाचं आहे. त्याचे शब्द ऐकून माझे डोळे पाणावले. तो म्हणाला, आपण बाळ दत्तक घेऊ शकतो किंवा जर तुला उपचार घ्यायचे असतील तर ते करू. पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. तू माझी जोडीदार आहेस. तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात भावनिक क्षण होता. मी त्याला मिठी मारली आणि रडले. यावेळेस आनंदाचे अश्रू होते. काही महिन्यानंतर कोर्टाचा निकाल आला.
विकासला दोषी ठरवण्यात आलं. त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. कोर्टाचा निकाल झाल्यानंतर घरी परत एक शांतता पसरली. पण ही शांतता पूर्वीसारखी नव्हती. एक प्रकारची थकवणारी उदास शांतता होती. विकासच्या कृत्याने आणि त्यानंतरच्या कायदेशीर प्रक्रियेने घरातल्या सगळ्यांच्या मनावर खोल खुणा पाडल्या होत्या. आकाश आणि मी एकमेकांच्या जवळ आलो होतो, पण मध्ये एक अदृश्य अंतर, एक अनकही ताण होता. दररोजच्या जगण्यात एक प्रकारची कंटाळवाणी नीरसता आली होती. काही आठवड्यांनी माझी सासूबाई माझ्याकडे आल्या. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप आणि काळजी होती. बाई, मला कबूल करायचंय की मीही या सगळ्या परिस्थितीत जबाबदार आहे. तुला केलेला दबाव, विकासवरचा अंधविश्वास, माझीही चूक झाली. आता मला कळतंय की नात्यांपेक्षा मुलगा मुलगी हेच महत्त्वाचं नसतं. तू माझी सून आहेस. तुझं सुखदुःख हेच आमचं आहे. त्या बोलताना त्यांचा आवाज खचला. मी त्यांच्या पाया पडले नाही, पण मनातलं कठोरपणा थोडं वितळलं. मी म्हटलं, आई, सगळं विसरूया, आता पुढे पाहायचं आहे. त्याच दिवशी संध्याकाळी आकाशने गंभीर मुद्रा धारण केली. भारती, आपल्याला एक निर्णय घ्यायचाय. मी बऱ्याच दिवस विचार केला. तू म्हणालीस की डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तू बरोबर होतीस. माझा अहंकार, समाजाची भीती यामुळे मी तुझं ऐकलं नाही. आता माझ्या मनात एकच विचार आहे. मी माझी नोकरी सोडून द्यायची आणि स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा. माझ्या एका मित्राने पार्टनरशिपचा ऑफर दिलाय. त्यामुळे आमची उत्पन्नाची परिस्थिती सुधारेल आणि आपण ते उपचार करू शकू. पण त्यासाठी आधी काही कर्ज किंवा गुंतवणूक हवी. माझी सेव्हिंग्ज आहेतच, पण मला तुझी परवानगी हवी. हा धोका पचकायचा का? मी आश्चर्यचकित झाले. हा आकाश नवीन होता, जबाबदार, विचारशील आणि माझ्या भावनांबद्दल संवेदनशील. पण आकाश, नोकरी सोडून धोका घेणं योग्य होईल का? उपचारांचा खर्च? भारती, त्याने माझा हात हातात घेतला. आयुष्यात काही गोष्टी पगारापेक्षा महत्त्वाच्या असतात. तू आणि आपलं भविष्य त्यापैकी एक आहे. आणि हे करताना आपण दत्तक घेण्याचा मार्गही मोकळा ठेवू. आता माझी समजूत झालीये की आईबाबा होण्याचे फक्त एकच मार्ग नसतात. ते ऐकून माझे डोळे परत भरून आले. हा विचार सरणारा, सहकार्य करणारा आकाश मला खरोखरच आवडू लागला होता. आम्ही ठरवलं की आधी व्यवसायाची सुरुवात करू. स्थिरता आल्यानंतर उपचार किंवा दत्तक प्रक्रियेसाठी पुढे जाऊ. काही महिने गेले. आकाशने नोकरी सोडली आणि त्याच्या मित्रासोबत लॉजिस्टिक्सचा छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीचे दिवस खूप कष्टाचे होते. पैशाची चिंता वाढली, पण आमच्यातील एकमेकांचा आधार, एकमेकांवरील विश्वास हाच खरा भरवसा होता. मीही एका छोट्या शाळेत शिक्षणाची नोकरी धरली, जे माझ्या करिअरची पुनरागमनी होती. एके रात्री कामावरून थकून परतल्यावर आकाशने एक पार्सल काढला. तो एक लहानसा बॉक्स होता. हे तुझ्यासाठी आहे, तो म्हणाला. मी उत्सुकतेने बॉक्स उघडला. त्यात एक सुंदर सीडी प्लेअर होता आणि त्यासोबत एक नोट. भारती, मला माहीत आहे तुला संगीत ऐकायला आवडतं. हे घरातलं वातावरण हलकं करेल. आणि हे पहा, त्याने सीडी प्लेअरमध्ये एक सीडी लावली. ती माझ्या आवडत्या गाण्यांची होती. मी स्वतः तुझ्या गाण्यांची लिस्ट बनवली. तू विश्रांती घे, आराम कर. हा छोटासा, कायमस्वरूपी नसलेला पण मनापासूनचा भेटवस्तू मला भारावून गेला. त्याच रात्री आम्ही बाल्कनीत बसून तारे बघत बघत बरेच वेळ बोललो. आकाश म्हणाला, भारती, मला वाटतं विकासच्या प्रकरणाने आपल्याला एक धडा दिलाय. आपण एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे. बाहेरच्या जगाच्या टीकेपेक्षा आपलं आयुष्य आपलंच आहे. आणि आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी शुभेच्छा म्हणजे एकमेकांची साथ. त्यानंतरचे दिवस अधिक सुखद गेले. व्यवसाय हळूहळू सुरू झाला. एक दिवस सुलभा तिच्या नवऱ्यासोबत आमच्याकडे आली. ती गर्भवती होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला एक छुपा दुपराचा ठसका उठला, पण त्याबरोबरच खरा आनंदही वाटला. सुलभा माझ्याजवळ आली आणि म्हणाली, भारती, मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते. तू माझ्यासाठी एक प्रेरणा आहेस. तुझ्या धाडसामुळेच मी आता माझ्या आयुष्यातील निर्णय घेण्यास भीत नाही. आणि लक्षात ठेव, देवाचे घर अनेक आहेत. तुझं आयुष्यही सुंदर होणार आहे. काही आठवड्यानंतर एक आश्चर्यकारक घटना घडली. माझ्या शाळेतील एका विद्यार्थ्याची आई, जी एका NGOमध्ये काम करत असे, ती माझ्याशी बोलायला आली. ती म्हणाली, मॅडम, आमच्या संस्थेकडे एका लहान मुलाची माहिती आहे. त्याची आई त्याला जन्म देऊन गेली आणि कुटुंबातील कोणीही त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. तो आता दत्तक घेण्यासाठी मोकळा आहे. तुम्ही आणि तुमचे नवरा विचार कराल का? ही माहिती ऐकून माझे हृदय धडधडू लागले. आकाशला त्याचवेळी कॉल केला. तो लगेच शाळेत आला. आम्ही संस्थेच्या अधिकाऱ्यांशी बोललो. प्रक्रिया सुरू झाली.